नमस्कार मित्रांनो, एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण नाशिक दिंडोरी तालुक्यातील चिंदवड या गावापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर रत्नगड येथे आलेलो आहोत। या गडाला 200 ते 250 पायऱ्या असून गड अर्धा चढून गेल्यानंतर गणपती रायाचे दर्शन होते। त्यानंतर गडावर खंडोबा रायाचे सुंदर असे मंदिराचे दर्शन होते व मंदिरासमोर 2 दीपमाळी असून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये स्वयंभू मूर्ती असून साधारण ही मूर्ती 1.25 फूट उंचीची आहे। ही मूर्ती पूर्वी 1 फुटाची होती, परंतु तिला दरवर्षी रंगरंगोटी करून ही मूर्ती आता 1.25 फुटाची झालेली दिसते। येथे भक्त मोठ्या भक्तिभावाने आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात व देवाला साकडे घालून आपले नवस पूर्ण करतात। येथील वातावरण अगदी निसर्गरम्य आहे। मंदिरामध्ये देवाची पूजा ही दररोज सकाळी व सायंकाळी होत असते। येथे पुरातन काळामध्ये अहिल्याबाई होळकर यांनी भक्तांसाठी पाणी पिण्यासाठी बारव केलेला असून येथील ट्रस्टने या बारवामध्ये कुणी पडू नये म्हणून सिमेंटची बांगडी तयार करून जीर्णोद्धार केला आहे। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मंदिराची आख्यायिका अशी आहे की हे मंदिर 300 वर्षापासून आहे। ज्यावेळेस सप्तशृंगी मातेची व दैत्याचे युद्ध चालू असताना खंडेराव महाराज सप्तशृंगी मातेच्या मदतीसाठी जेजुरीवरून वणीकडे जात असताना रत्नगड या ठिकाणी एक मुक्काम केलेला होता। तेव्हापासून येथे मंदिराची स्थापना झाली। येथील ग्रामस्थांना जेजुरीला जाता येत नाही, हीच त्यांची जेजुरी असे मानले जाते। खंडोबा महाराजांची यात्रा वर्षातून 3 वेळेस चंपाषष्ठी, दांडी पौर्णिमा तसेच चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती या वेळेस होते। चैत्र पौर्णिमेला सकाळी 9 वाजेला रथाची पूजा करून रथाची मिरवणूक संपूर्ण गावात 4 वाजेपर्यंत काढली जाते। नंतर सायंकाळी 5 वाजेला 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो। 12 गाड्या ओढण्याचा मान गावातील पुजारी संजय माधव बस्ते यांच्या वडिलोपार्जित चालत आलेला आहे। येथील ट्रस्टने येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांसाठी बसण्याची तसेच गाडी पार्किंग करण्यासाठी विविध कार्यक्रम करण्यासाठी जागेची उत्तम सोय केलेली आहे। तरी आपण या देवस्थानाला एकदा येऊन भेट द्यावी। या गावचे माजी सरपंच भास्कर शंकर गाडे यांनी सदर माहिती दिल्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने मनपूर्वक आभार। आपण त्यांचे विचार जाणून घेऊया। भास्कर शंकर गाडे, राहणार चिंदवड, तालुका दिंडोरी, माजी सरपंच चिंदवड गाव, रत्नगड येथील माहिती तुम्हाला मी पुरवित आहे। एक पाऊल मंदिराकडे सबस्क्राईब आलेले चॅनलवाले यांना सबस्क्राईब करीत आहे। संत आणि देव दोघांत नाही भेदभाव। सूर्य आणि त्याचे किरण हे फक्त नाव वेगळे आहे, पण संत हे सत्कृत्याचे प्रेरक असतात। ईश्वर जगाचे पालन करतो, पण संत जगाला सद्गुण शिकवतात, पाप पुण्य आचार विचार शिकवतात, तसेच जगण्याची कला शिकवतात। यात चिंदवड गावात कर्मयोगी संत श्री जीवनेश्वर काळूबाबा यांचा आश्रम आहे। त्यांचा जन्म 1881 मध्ये वडनेर भैरव येथे झाला। त्यांचे आडनाव वाटपाडे असून पंढरपूरच्या सावळ्या पांडुरंगाच्या नावावरून बाबांचे नाव काळूबाबा असे ठेवण्यात आले। नंतर बाबांची भेट परशुराम बाबा मोरे यांच्याशी झाली। काळूबाबा आपल्या गुरूंसोबत राहून त्यांची सेवा करू लागले। पूर्ण खात्री पटल्यानंतर सद्गुरू बाबांनी दिव्य दृष्टी दिली आहे। जगाच्या उद्धाराकरिता आज्ञा केली। सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे बाबा पंढरपूर येथे आले। त्यांची भेट राष्ट्रसंत गाडगे महाराजांशी झाली। गाडगे बाबांच्या कीर्तनाची सुरुवात काळूबाबाच करत। त्यांनी गावोगावी कीर्तन सप्ताह चालू केले। नंतर त्यांनी विहिरीसाठी भूगर्भातील पाणी देणारे म्हणजे जीवन देणारे म्हणून लोक त्यांना जीवनेश्वर म्हणू लागले। अशा या महान संत श्रेष्ठ जीवनेश्वर काळूबाबा यांनी त्र्यंबकेश्वर वारी करत असताना संत निवृत्तीनाथाच्या सानिध्यात दिनांक 20/1/1974 रोजी अवतार कार्य संपवले। संत श्री जीवनेश्वर काळूबाबा विषयी आलेला अनुभव आपण येथील भक्तांकडून जाणून घेऊया। माझं नाव सुखदेव वळगाडे। काळूबाबा हे मूळचे वडनेर गावचे। ते इथं गवत कापणीसाठी येत असताना त्यांना परशुराम बाबा मोरे गुरु भेटले। त्यांनी त्याला जवळ बोलवलं, तू माझ्याकडं राह। ती बाबा त्यांच्याकडे राहिले। त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली, त्यांनी शिष्यत्व करलं आणि संसार सगळा सोडून त्यांच्याकडे राहिले। त्याच्यानंतर ते तिथं जयराम बाबा मोरे यांच्या मळ्यात राहिले। नंतर ते इथं आले। इथे ही फॉरेस्ट जागा आहे। इथं बरेच दिवस म्हणजे जवळजवळ 20-25 वर्ष राहिले इथं। आणि त्याच्यानंतर 74 साली त्याच्यात इथं प्रत्यक्ष दत्तात्रय भगवान त्यांच्याशी अर्धा तास बोलले। त्यांच्या अंगाभोवती इथं म्हणजे वासुकी सर्प खेळायचे
अशी त्यांची ख्याती होती. प्रत्यक्ष दत्तात्रय भगवान त्यांचे 4 तास बोलले. त्यांच्या त्या पादुका दत्तात्रय भगवान. अनेक तसे म्हणजे मग गाडगावाचे संप्रदायाचे होते. गाडगावाच्या जागेवर कीर्तन भजन अशिक्षित असताना ज्ञानेश्वरी वाचायची. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. कीर्तन भजन सर्व करायचे. माझं नाव केशव भवन बसले. बाबांविषयी थोडक्यात मी माहिती सांगतो. बाबा मी मूळचे वडनेरकडे होते आणि त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये संसारामध्ये व्यत्यय आलं काहीतरी. त्याच्यामध्ये सिंदवड इथे जागेचं हे केलं, निवारण केलं. तेव्हा आपण संसारातून मुक्त होण्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांच्याकडून काहीतरी घडलं आणि त्यांनी इथं आले. इथं आल्यानंतर ही जागा जी निवडल्या आश्रमाची ही इथे त्र्यंबके आपले किल्ल्यावरचे नाथ महाराज येत होते. नवनाथ महाराज मुक्कामी इथून ते त्र्यंबकला जायचे. मग त्यांना ही जागा पवित्र वाटली. त्यांना दर्शन घेतलं, पवित्र वाटली ही जागा म्हणून त्यांनी ह्या जागेचं वास्तव्य केलं. आणि यांचे जोपर्यंत होते तोपर्यंत कुठल्याही पैशाला त्यांनी स्पर्श केला नाही किंवा कोणाचंही नवीन वस्त्र वगैरे धारण केलं नाही. आणि जास्त मी काही बोलू शकत नाही. एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो. जीवनेश्वर काळूबाबा आश्रम सिंदवड येथे आपण आलेलो आहे आता. माझं नाव सुनील आहेर, सिंदवड. बाबांविषयी बोलायचं आपली एवढा काही अभ्यास नाही माझा किंवा अनुभव नाही, परंतु इथं आलेले अनुभव तुम्ही विचारल्याप्रमाणे आम्हाला साधारण 25-30 वर्षापूर्वी माझे मित्र आले होते. ते म्हणजे चला आश्रमात जाऊ आपण. ती एकादशीच होती. खेडेगावचे संतोष भाऊ जोशी म्हणून. तर त्यांनी सांगितलं आपण जाऊ एकादशीच्या दिवशी आश्रमात फेरी वगैरे मारू, भाऊ फेरी म्हणून तिथं आलो. आम्हाला खूप भूक लागली होती, परंतु कुठं काही खायचं नव्हतं आम्हाला त्या दिवशी. मग भूक तर लागली. मग त्यांनी दर्शन वगैरे झालं आमचं. मग ते म्हणे आपण त्या डोंगरावरती जाऊ, समोर टेकडी. त्यांनी इच्छा व्यक्त केली त्या डोंगरावरती चालता का. तर मी कधी त्या डोंगरावरती गेलो नाही त्या. तर गेल्यानंतर मग गेलो, मग बसलो गप्पा मारी. मग काळूबाबांच्या गप्पा चालू झाल्या, सप्तशृंगी मातेच्या चालू झाल्या. काळूबाबा अशी होती तशी होती मी जरी बघितले नाही परंतु ऐकलेलं होतं. तर मग आमच्या गप्पा चालू असताना त्या डोंगरावरती काय चमत्कार झाला. अचानक एक नाग छोट्या रूपामध्ये तिथं आमच्या समोर प्रकट झाले आणि मी तर घाबरलो. पण मग परत डिरिंग आली. त्या संतोष भाऊला म्हटलं दर्शन घ्या आणि उठू नका म्हटलं. त्यांनी पण दर्शन घेतलं. आम्ही दोघांनी दर्शन घेतलं आणि नंतर आम्हाला आमची भीती निघून गेली. तिथून आम्ही मग खाली आलो. तर असं एक आम्हाला चमत्कार झालेला आहे. त्याच्यानंतर पण इथं बऱ्याच वेळेस नागाच्या रूपामध्ये काळूबाबा दर्शन देतात अशी सगळ्या गावकऱ्यांची हे मानतात. ते अशी असं एक चमत्कार आहे काळूबाबांचा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका.